मित्रांनो तर कसे आहेत। मी आलो होतो आज जंगलामध्ये। तर इकडे बघू शकता माझ्या इकडे मागं बी जंगल आहे आणि या साईडला बी जंगल आहे बघू शकता आणि इकडे साईडला बी जंगल आहे। आपण जंगल पार करून आपल्याला पलकड जायचे। अरे बापरे, नेमके डुकर पळाले मित्रांनो मागून। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। इकडून त्याच्यामुळं मला सांभाळून जाणं अति गरजेचं आहे। बघू शकता खाली पाणी बी आहे, वरून पाऊस बी चालू आहे, त्याच्यामुळं रिक्स जास्तच आहे। पण आपल्याला तिकडं जाऊन कंटुले आणायचे, जंगलाच्या पलकड्या साईडला कंटुले आहेत। त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही, इथं वडाचं झाड आहे। हे तुम्ही कधी पाहिलं नसन आणि इथून पुढं पाहणार बी नाही, काऊन की मी इथून पुढं पलकड चाललो जंगलामध्ये, त्याच्यामुळे मी वापस काय येणार नाही। त्याच्यामुळे इथंच पाहून घ्या हे वडाचं झाड। आणि इथून बघू शकता, इथून आपण पुढं चाललो, खाली पाणी किती मोठं आहे, त्या पाण्यामधून पलकड जायचं। इथं बोरीचं झाड आहे बघा। तर चला आपण पुढं जाऊ। हो पाणी तर लयच आहे इथं। काय आहे पुढं? माय कुत्रे वाटतं। सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। कुत्रे पुढं कुत्रे। मला वाटलं इथंच वाघ भेटला कोण, मला अवघडच होत होतं मग। त्याच्यामुळं मी इथून दुसऱ्या रस्त्यानं जातो आता, काऊन की पुढं जास्त जंगल दिसायले। पण चला घेऊ तर रिक्स, जाऊ तर पुढं मग। हे थोडं प्रॉब्लेम व्हायला इथून जायला। वाकून जाणं लागले। इथं बोरी तुटून पडलेले आहेत, तिथून खराब रस्ता आहे, त्याच्यामुळं इथून नाही जमणार आपल्याला जायला। तर आपल्याला इकडूनच जाणं लागेल। चला मग आपण इकडून जाऊ चांगल्या रफाड्यानं, काऊन की जंगला शाबाश बेटा, बहुत बढ़िया साईडनं जाऊ, जंगलामधून नको। काऊन की जंगलामध्ये आपल्याला हत्ती हे पाहायला लय मोठं भेटणार होतं, पण कसं आहे जंगलामध्ये जाण्यासाठी रिक्स आहे। क्या सीन है, वाह क्या सीन है। त्याच्यामुळं रिक्स घेणं जास्त आहे, काऊन की इथं पाऊस बी चालू आहे डबल। वाघ एक भेटला तर मग तर काही कार्यक्रमच वाजला आपला समजायचं। त्याच्यामुळं चला इकडं पाहू शकता हे जंगल, आणि जंगलाच्या आपण साईडनं वरून चाललो। जंगलाच्या वरच्या वाटानं आलो तर इथं एक आपली नदी दिसली। ही पावसाळ्यामध्ये कोरडी आणि उन्हाळ्यामध्ये हिला पाणी असते मित्रांनो। तर चला तुम्हाला दाखिली ती नदी। आता मी इथून खाली उतरतो। परत तिकडं जंगल आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही। आता आपण आलेलो हे जंगलामधल्या इरीपाशी जवळच ही विहीर आहे, आणि ह्या विहिरीचं पाणी प्यायच्या लागी नाही, काऊन की हे पाणी जरा गदळ दिसायला आहे आणि आपल्याला तहान बी नाही, त्याच्यामुळे आपण पिणार बी नाही। चला मग पुढं जाऊ, आपल्याला लय लांबचा सफर। मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है। बघा मित्रांनो, आपण इकडून आलेलो आहे आणि आपल्याला आता इकडं जायचं। आता आपल्याला जायचं बघा इकडं, हे इकडं। इतकी बेजारी करून आपण कंटुले न्यायला इतक्या जंगलातून आलेलो आहे। हे बघा इथून आपल्याला वाटेवर जायसाठी। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कंटुलेच्या जवळ। इतकी बेजारी करून आपण जंगलातून येऊन कंटुलेच्या जवळ आलेलो आहे। हे बघा हे कंटुल्याचं झाड, आणि याला कंटुले कसे असतात माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो। याला आहेत का नाही का नेले सगळे लोक आहे ना। अरे बाप रे बाप मित्रांनो, हे बघा आपल्या रोडच्या साईडलाच ते झाड आहे कंटुल्याचं, आणि मी जंगलातून आलो। माझा मित्र म्हणला की जंगलातून वाट आहे, आणि हे बघा रोडच्या काठाला मी कोण दन रोडनं नसतो का आलो। पाहता ते वाघासंग निसंग मुकाबले करणं लागले जंगलातून, त्याच्यामुळे इथं हे रोडनं आलो असतो पटकन। बघू शकता तुम्ही रोड आहे आणि आपण जंगलातून आलो। कायच करावं बाबा, चला बघू। दुसरे झाडं सांगितलेले आहेत त्यांनी एक दोन, ते बघू ता। हे बघू शकता मित्रांनो, हे कंटुल्याचा वेल आहे, पण हे ज्याला असे फुगे येतात ना त्याला कंटुले येत नाहीत बघा, आणि ज्याला फुगे नाहीत त्याला कंटुले येतात। आपण आता इकडे बघू, इथं एक कुठतरी येल सांगितलेलं आहे मला त्यानं, तर बघू बघा। हे बघा हे असे झाडाला कंटुले येतात। हे बघा या कंटुल्यासाठी आपण जंगलातून इकडं आलेलो आहे। बघू शकता हे कंटुलं,
आणि हे कंटुल्यासाठी आपण एवढी मेहनत घेऊन इथं आलेलो आहे. तर आपण नेऊ तर चला